नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. त्या अगोदर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. कापूस आयातीला विरोध, संयुक्त किसान मोर्चाकडून आंदोलनाची घोषणा. केंद्र सरकारने कापूस आयातीवर 11% शुल्क 19 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीसाठी हटविण्याचा अंतरिम आदेश जारी केला आहे. यामुळे परदेशी कापूस भारतात येऊन देशातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने हा आदेश रद्द करावा, अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाने केली असून याविरुद्ध देशभरात आंदोलनाची घोषणाही केली आहे. या मुद्द्यावर 17-18 सप्टेंबरला संयुक्त किसान मोर्चाचे शिष्टमंडळ विदर्भात कापूस उत्पादकांच्या भेटीसाठी जाणार आहे. संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत, हन्नत मौला, राजन क्षीरसागर आणि प्रेमसिंग अहलावत यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन कापूस आयात शुल्क हटविण्याच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची घोषणा केली. या आयातीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, असा इशारा राकेश टिकैत यांनी दिला. तर माजी खासदार व अखिल भारतीय किसान सभेत नेते हथरन मौला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना अमेरिकेच्या शुल्क आकारणीच्या दबावाखाली सरकारने गुडघे टेकले, असा आरोप केला. केंद्र सरकारच्या आदेशाविरुद्ध महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू, हरियाणा, पंजाब अशा 12 राज्यांमध्ये संयुक्त किसान मोर्चातर्फे आंदोलन केले जाईल. तसेच ठिकठिकाणी केंद्र सरकारच्या अंतरिम आदेशामुळे होळी करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले शेतकरी नेते पी. कृष्णप्रसाद यांनी सांगितले की देशातील 60 लाख शेतकऱ्यांचा कापूस उत्पादन सहभाग आहे. जगातील एकूण उत्पादनापैकी 36% उत्पादन भारतात होते. आधीच सर्व शेतकऱ्यांना MSP मिळत नाही. असे असताना परदेशी दबावाखाली कापूस क्षेत्र आयातीसाठी खुले करण्यात आले आहे. भविष्यात दुग्ध उत्पादन क्षेत्रही परदेशी व्यापाऱ्यांसाठी खुले होऊ शकते, असा इशारा कृष्णप्रसाद यांनी दिला. महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे नुकसान. पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले शेतकरी नेते राजन क्षीरसागर म्हणाले, महाराष्ट्रात कापसाचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च 7,140 रुपये आहे, तर जाहीर करण्यात आलेली MSP 7,710 रुपये अशी तडपुंजी आहे. यामध्ये शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपयांचा नुकसान झेलावे लागत आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात कापसाचा दर प्रति क्विंटल 6,020 रुपये असून 11% आयात शुल्क हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात कापसाचे दर 500 रुपयांनी खाली आले आहेत. भविष्यात त्यात आणखी घसरण होऊ शकते. तर मित्रांनो, चला आता चालू घडीचे कांद्याचे मार्केटचे भाव पाहूया. पहिले मार्केट आहे पुणे पिंपरी लोकल कांदा. 15 क्विंटलची आवक असून 1500 दर दिसत आहे. अकोला लोकल कांदा 405 क्विंटलची आवक असून 1700 भावाने जाताना दिसत आहे. कर्जत लोकल कांदा 185 क्विंटलची आवक असून 1500 दर दिसत आहे. पुणे मांजरी लोकल कांदा 73 क्विंटलची आवक असून 1400 दर दिसत आहे. लासलगाव विंचूर लोकल कांदा 5502 क्विंटलची आवक असून 1670 दर दिसत आहे. मंगळवेढा लोकल कांदा 68 क्विंटलची आवक असून 3200 भावाने जाताना दिसत आहे. तर मित्रांनो, हे झाले चालू घडीचे कांद्याचे भाव. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.